नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. आज मला या ठिकाणी सांगण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे की जे 69वी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा भरवण्याचा जो सन्मान आहे तो महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. हा जो कर्तव्य मेळावा आहे त्याचं उद्घाटन 29 तारखेला म्हणजे मार्च 29 तारखेला होईल आणि त्याचा सांगता समारंभ जो आहे तो 3 एप्रिल 2006 रोजी होईल. याची जी ओपनिंग सेरेमनी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीसजी हे त्याचे उद्घाटन करतील आणि त्याचा जो सांगता समारंभ आहे त्याच्यामध्ये माननीय नित्यानंद राय जे गृहराज्यमंत्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहेत हे करतील आणि हे दोन्ही जे सेरेमनीज आहेत हे शिवाजी नगर म्हणजे नागपूर सिटी पोलीस हेडक्वार्टर्सच्या स्टेडियमवर वरती होतील. आता हा कर्तव्य मेळावा म्हणजे नेमका काय आहे मी याबद्दल आपल्याला सांगतो. पोलीस विभागामध्ये काम करत असताना जे स्किल्स असतात, प्रोफेशनल स्किल्स ज्यांना आपण म्हणतो, त्या प्रोफेशनल स्किल्सची ही एक स्पर्धा आहे आणि ही ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड याच्या खाली घेतली जाते. ज्याचे चेअरमन जे असतात ते DIB म्हणजे डायरेक्टर IB मध्ये असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 6 प्रकारच्या स्पर्धा होतात. त्यातली सर्वात मुख्य जी मानली जाते ती सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन जी आहे. त्याच्या खालोखाल पोलीस फोटोग्राफी कॉम्पिटिशन, पोलीस व्हिडिओग्राफी कॉम्पिटिशन, अँटी सेबोटाज चेक कॉम्पिटिशन, कम्प्युटर अवेअरनेस कॉम्पिटिशन आणि डॉग स्क्वॉड कॉम्पिटिशन. जसं मी जे मगाशी बोललो की ती सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन ही जी स्पर्धा आहे ती प्रत्येक नागपूरचे आहे. 2011 या साली झालेला नाशिक येथे झालेल्या ऑल इंडिया पोलीस डिस्ट्रिब्युटमध्ये मी भाग घेतला होता. माझ्या पोलीस फोटोग्राफी या प्रकारात मी गोल्ड मेडल घेतलेलं आहे. ते महाराष्ट्रात पहिल्यांदा मिळालेला गोल्ड मेडल आहे. त्याच्यानंतर आमची जे ट्रेनिंग वगैरे झाली त्याच्यात सगळं आम्हाला फोटोग्राफी घेण्याची मायक्रो फोटोग्राफी हे सगळं शिकवलं गेलं. त्याचं आमच्या नंतरच्या कामात भरपूर सहाय्य झालं. मेरा नाम पंकज लोही, पत्ता नंबर 550 नागपूर जिल्ह्यात. मी 2019ला लग्न अखिल भारतीय पोलीस कर्तव्याचे काम घेतला. माझा विषय होता ऑब्झर्वेशन अँड पोर्ट्रेट पाहणे. पोर्ट्रेट पाहणे या विषयामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आणि त्यानंतर त्या प्रतियोगितेचा आणि त्याच्यानंतर माझं 2 महिने पुणे येथे MI प्रशिक्षण झालं. त्याचा मला माझ्या पोलीस खात्यामध्ये कर्तव्य करताना पोलीस स्टेशनला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चौकशी करताना ऑब्झर्वेशन कसं करायचं, भौतिक जुने कसे करायचे आणि त्याच्यानंतर माझ्या दैनंदिन जीवनात सुद्धा त्या ऑब्झर्वेशन आणि पोर्ट्रेट पाहण्यामध्ये आरोग्याचं वर्णन पूर्ण कसं लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. आणि आता मी सध्या डेप्युटेशन सिरियाला काम करतो त्या ठिकाणी सुद्धा मला या प्रशिक्षण यंत्राला भरपूर फायदा झालेला आहे. खूप खूप माझं नाव PI प्रसाद यशवंत. सध्या मी पोलीस आयुक्त नागपूरच्या यांच्या वाटाघाटी कार्यरत. मागील वर्षी रांची येथे झालेल्या AIPDमध्ये सहभाग घेतलेला होता, परंतु काही वेगवेगळ्या मार्गानेच मला मेडल उपले होते. सध्या मला आता मी प्रॉपर नागपूरचं असल्याने आणि नागपूर शहरात असल्याने मला होमग्राऊंडचा फायदा नक्की होईल. मी सध्या सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन या प्रकारामध्ये भाग घेत आहे. या प्रकारामध्ये 6 प्रकारचे इव्हेंट असतात. त्या 6 प्रकारच्या इव्हेंटमध्ये आपण पोलीस स्टेशनला दैनंदिन काम करताना टेक्निकल आणि सायंटिफिक पद्धतीने तपास कसा करावा, एव्हिडन्शियल व्हॅल्यू आणि सर्क्युलेशन एव्हिडन्सवर भर कसा देता येईल, त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा आपल्याला तपासामध्ये आणि आरोग्याच्या किंवा केसच्या कनेक्शनमध्ये होतो. त्यासाठी मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. नक्की याचा फील्डमध्ये नक्की फायदा होतो. थँक्यू. माझं नाव लग्नश्री प्रतीक्षा रामदास नागापुरे. मी नेमणूक नागपूर शहरात पोलीस शनिवारचे आहे.
मी मागच्या वर्षी राजकीय AIPM मध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये माझे 2 एक्झाम होत्या, पोर्ट्रेट पार्ले आणि ऑब्झर्वेशन. पोर्ट्रेट पार्लरमध्ये व्यक्ती इझिली कसा लक्षात ठेवायचा, जेणेकरून जर आपल्याला 10 वर्षानंतर पण त्या व्यक्तीला आयडेंटिफाय करायची गरज पडली तर कुठल्या की पॉईंट्सनी तो इझिली लक्षात राहील किंवा आपल्याला आयडेंटिफाय करता येईल की हा 10 वर्षाआधी हा व्यक्ती असाच होता. किती पण त्यांनी रूप वेषांतर केलं, कपडे चेंज केले किंवा अदरवाईज कुठलं पण त्यांनी काही पण केलं तरी आपल्याला तो इझिली कसा लक्षात राहील आणि आयडेंटिफाय आपल्याला कसं करता येईल असं पोर्ट्रेटमध्ये आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. आणि ऑब्झर्वेशन मध्ये क्राईमची म्हणजे किती डिटेल लक्षात घेऊन आपल्याला एव्हिडन्स गोळा करता येईल किंवा तिथे पुढे त्याचा किती फायदा कन्व्हिक्शन मध्ये देता येईल त्याच्यासाठी मायन्यूट टू मायन्यूट डिटेल वरून एका नजरेत कसे लक्षात ठेवायचे किंवा 10 मिनिट्स मध्ये मॅक्सिमम एरिया कसा कव्हर करून सिक्वेन्सली एव्हिडन्सेस कसे लक्षात ठेवायचे याचं ट्रेनिंग पण आम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि याचा दैनंदिन जीवनामध्ये आणि फील्डमध्ये याचा भरपूर उपयोग होतो. धन्यवाद. बेस्ट परफॉर्मर्स चूज किए जाते हैं और जो कि महाराष्ट्र में हो रहे हैं, नागपुर शहर में हो रहे हैं, तो मेरी आप लोगों से रिक्वेस्ट रहेगी कि आप ज्यादा से ज्यादा इसे पब्लिसिटी दें, क्योंकि ये नागपुर शहर के लिए भी इम्पोर्टेंट है और महाराष्ट्र के लिए भी इम्पोर्टेंट है. क्योंकि इसके लिए हमने पिछले दिनों भरपूर आम्ही मेहनत घेतलेली आहे. याच्यासाठी सगळे अधिकाऱ्यांना त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे आणि सगळी व्यवस्थितपणे तयारी झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 तारीखला इनॉग्रेशन आहे आणि 3 तारीखला आपला क्लोजिंग सेरेमनी आहे. आणि याचे जे 6 फील्ड्स आहेत ते 6 फील्ड्स आपल्यासाठी फार महत्वपूर्ण म्हणजे पोलिसिंग मध्ये आणि जसं सरांनी सांगितलं की अपग्रेडेशन टेक्निकल स्किल, यूज ऑफ कम्प्युटर्स, हे सगळं जे आपलं नेहमी झालं पाहिजे कारण ते इव्हॉल्विंग फील्ड आहे आणि याचा फायदा आपल्याला पुढे भरपूर होणार आहे. नवीन जे लॉ झालेले आहेत त्याच्यातही आहे की टेक्नॉलॉजीचा वापर, सायंटिफिक हे जे सगळे आहे ते व्यवस्थितपणे झाला पाहिजे. आणि हे जे आहे याच्यामुळे आपण जे एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग त्याला म्हणतो तर त्याचा एक मोठा फायदा याच्यात होणार आहे. नागपूर से कितने? नागपूर से पार्टी कितने पार्टी को नागपूर नागपूर शहर आणि ग्रामीण रोड